मंडळी, एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून खोवलेला नारळ आहे तो 2 वाट्या घालून घ्यायचा आहे। 1 चमचा खसखस घाला आणि 1 वाटी गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। छान असे हे सारण तयार झालेले आहे। वेलचीची पूड घालून घ्यायची आहे आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं। त्यानंतर इथं 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। 1 चमचा तूप घालून उकळवून घ्यायचं आहे। इथं 2 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवायचं। 10 मिनिटांनंतर एका परातीमध्ये काढून घ्या। ग्लासाच्या साहाय्याने त्याच्या गुठळ्या सर्व फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं गरजेप्रमाणे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय। वरतून थोडंसं तुपाचा हात लावायचा। नंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि याची छान अशी पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे हातावरती आणि त्यानंतर इथं सारण घालायचं आहे आणि पाकळ्या व्यवस्थित करून असं मोदक बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं 10 मिनिटांसाठी मोदक वाफवून घेतलेले आहेत। पाहू शकताय मस्त असे बाप्पांच्या प्रसादासाठी मोदक तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा।